मला अजूनही आठवतंय की मी जिथं राहत होते रामबाग कॉलनी, तो वॉर्ड महिलांसाठी रिझर्व झाला, राखीव झाला आणि शोध सुरू झाला. कारण 1992 मध्ये आता जशा महिला स्वतःहून पुढे येतात, राजकारणात मला यायचं आहे किंवा मला इलेक्शनला उभं राहायचं आहे, अशी त्यावेळेला परिस्थिती नव्हती. आणि एकदम 30% आदरणीय शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला रिझर्वेशनची पॉलिसी आणली स्थानिक स्वराज्य संस्थात आणि इलेक्शन पहिली होती, त्यावेळेला अक्षरशः पॉलिटिकल पार्टीजना शोध घ्यावा लागत होता कॅन्डिडेट्सचा. आणि त्याच्यातली मी एक, त्यावेळेला असं वाटायचं मी एक बकरा झाले आणि कधी ध्यानीमनी नव्हतं की आपण पॉलिटिक्समध्ये येऊ. अर्थात शाळेमध्ये असताना मी मॉनिटर होते, शाळेची हेड गर्ल होते, कॉलेजमध्ये असताना लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह होते, पण सक्रिय राजकारणात येण्यासाठी कधीही मी म्हणजे इमॅजिन देखील केलं नव्हतं. तर वकिली चालली होती आणि ज्यावेळेला मला विचारण्यात आलं की तू आपला वॉर्ड रिझर्व झाला आहे, अंकुश काकडे त्यावेळेचे नगरसेवक होते, त्यांनी मला विचारलं आपला वॉर्ड महिला राखीव झाला आहे, तू इलेक्शनला उभी राहा. तर माझी रिॲक्शन सर्वसामान्यांची असते तशीच होती की छे ते माझं फील्ड बिलकुल नाही आहे. थोडे दिवस गेले, त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा मला विचारलं, तेव्हासुद्धा तोच रिप्लाय होता, तुम्ही दुसरं कोणी कॅन्डिडेट द्या, मी त्यांच्यासाठी काम करेन, पण मी काय कॅन्डिडेट होणार नाही. त्यांनी माझ्या आईला सांगितलं एकदा की मी वंदनाच्या मागे लागलेलो आहे, कारण ते माझ्या वडिलांचे स्टुडंट होते कॉलेजमध्ये. तर आईला त्यांनी सांगितलं की मी तिच्या मागे लागलो आहे आणि ती नाही म्हणून सांगते, तर वहिनी मी तुम्हाला सांगतो ती पुण्याची महापौर पण होऊ शकते. तर माझी आई सुद्धा नाही, आम्हाला पॉलिटिक्समध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे आणि तिला काय त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, असं करून तेव्हा पण गेलं. आणि मग तो जो दिवस आठवतोय की मी एक माझी सेशन्स केस होती, क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची होती आणि क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची असते त्यावेळेला आपण खूप तणावाखाली असतो की विटनेसला काय विचारायचं आहे, नेमका विटनेस आपल्याला कसं उत्तर देणार आहे. आणि मर्डर केस होती, त्यामुळे नॅचरली एकाचं आयुष्य आपल्या हातात होतं. सो त्यावेळेला अंकुश काकडेंचे PA आले आणि त्यांनी मला सांगितलं काकडे साहेबांनी इथं सही करायला सांगितली आहे. मी पाहिलं तर तिथं उमेदवारांच्या इथं क्रॉस केलेला होता. तर म्हटलं छे इथं नाही, हे प्रपोजर अँड सेकंडरसाठी असेल. नाही म्हणाले इथं करायला सांगितली आहे. मग मला तिथं कोर्टात पुकारलेलं, इथं हा प्रश्न. तर म्हटलं ठीक आहे मी विचार करून उद्या सांगते. नाही म्हणाले आता 3ची डेडलाईन आहे आणि 3 वाजता तिथं कोर्ट सुरू व्हायचं होतं, सबमिशन करायचं होतं. मग मी निरोप पाठवला कोर्टात की मला 1 तास उशीर होईल. वडिलांना जाऊन भेटले, वरच्या दुसऱ्या ऑफिसमध्ये ते होते, मिस्टरांना बोलून घेतलं आणि मग अर्ध्या तासात मला डिसिजन घ्यायचं होतं की मी नक्की काय करणार, काय स्टँड घेणार. तर माझ्या वडिलांनी आणि माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण त्या अर्ध्या तासात ब्रेन वॉश केलं की आपण संपूर्ण सिस्टमला नावं ठेवतो, आपण म्हणतो हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुला ही अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे, सगळ्यांना नाही येत अशी अपॉर्च्युनिटी, त्यामुळे तू ही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे मला अजूनही तो शब्द इतका ठासून आठवतोय की मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ती घेतली पाहिजेस. आणि ॲक्च्युली कोर्टाचं माझी प्रॅक्टिस खूप छान चाललेली होती. क्रिमिनल केसेस, आम्ही दोघीच महिला वकील होतो ज्या क्रिमिनल केसेस चालवायचो. आणि 4 महिने प्रेग्नंट होते, ते सुद्धा होतं. त्यामुळे हे सगळे इश्यूज सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे दोघांनी एस्पेशली सांगितलं की काय हरकत नाही, उभी राहा. आणि मी जशी काय जणू काय त्यांना फेवर करते असं म्हटलं. 5च वर्ष, त्याच्या पुढे नाही. पण मी त्यावेळेलाच मी वाट बघत असते. पण त्यावेळेला मात्र मी एक ठाम ठरवलं की जर मी हे घेतलं आणि निवडून आले तर आय विल गिव्ह माय 100% टू दिस रिस्पॉन्सिबिलिटी. आणि ते मी खरंच केलं. सो तो दिवस मी कधीही विसरणार नाही आणि तो इतका फ्रेश माझ्या मनात आहे आणि असा तो आय कॅन नेवर फॉरगेट दॅट पिक्चर. तो अगदी काल झाल्यासारखंच वाटतं.